म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्याची जबाबदारी स्वीकारली. अजित पवार यांच्याकडे असलेल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वतःकडे घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं असून नुकतीच त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र त्यांच्या निवडीनंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत घडलेली घटना अनेक राजकीय प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. या पत्रकार परिषदेत पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांना न बोलू देताच पत्रकार परिषद घाईघाईमध्ये आटोपती घेण्यात आली. त्यामुळं सुनेत्रा पवार यांना केवळ चेहरा म्हणून पुढे केलं जात आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली. विशेष म्हणजे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच नेत्यांमध्ये सुरू असलेली कुजबूज देखील कॅमेऱ्यात कैद झाली. पत्रकार उलटे पालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना सांगा की त्यांची मनस्थिती ठीक नाही, असा सल्ला दिला जात असल्याचा व्हिडिओमधून ऐकू येत आहे. याशिवाय आमदार सरोज अहिर यांचा एक व्हिडिओही समोर आलाय. त्यामध्ये त्या म्हणताना दिसतात की माणसांनी अजितदादांपर्यंत पोहोचू दिले नाही, आता वहिनींपर्यंत तरी जाऊ द्या. या सर्व घटनांमुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळेच अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेमकं काय चाललंय, सुनेत्रा पवार यांच्याकडे खरोखरच पक्षाची सूत्र आहेत का, की प्रत्यक्ष निर्णय इतर वरिष्ठ नेते घेत आहेत, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व स्वतंत्र आहे का, की तो इतर राजकीय शक्तींच्या प्रभावाखाली गेलाय, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होत स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं होतं. त्यामुळं त्यांच्या अचानक जाण्यानं केवळ एका नेत्याची नाही तर संपूर्ण नेतृत्वाचीच कमतरता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अक्षरशः नेतृत्वहीन झाल्याचं चित्र त्या काळात दिसत होतं. दरम्यान पक्षाचं नेतृत्व हाती घेण्यासाठी अजित पवार गटातील अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू झाली होती. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसंच छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांनी पक्षाचं नेतृत्व आपल्या हाती यावं यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. तर शरद पवार गटाकडूनही अनेक दावे केले जात होते. अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेल्या भावनिक लाटेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू असल्याचं स्पष्ट दिसत होतं. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलेला होता. जर हे विलिनीकरण झालं असतं तर राज्यात एक मजबूत आणि प्रभावी राजकीय पर्याय उभा राहिला असता. अशा परिस्थितीमध्ये सर्व सूत्र पुन्हा शरद पवार यांच्या हातात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुढाकार घेत पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याच्या हालचाली सुरू केल्या. या प्रक्रियेत अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुढे आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या नावामागे असलेली भावनिक सहानुभूती आणि पवार कुटुंबाशी असलेली ओळख लक्षात घेता हा निर्णय राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातोय. पण मंडळी, हे सगळं अचानक झालं का, तर नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते या संपूर्ण प्रक्रियेत राज्यातल्या सत्ताधारी म्हणजेच भाजपच्या राजकीय समीकरणांचाही मोठा प्रभाव दिसून येतो. अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष होऊ नये, पक्षात फूट पडू नये, या नेतृत्वावर एकमत निर्माण व्हावं यासाठी सुनेत्रा पवार यांना पुढे करण्यात आलं. यामुळं पक्षात स्थैर्य राखण्याचा प्रयत्न झाला. तर दुसरीकडे पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनाही त्यांच्या राजकीय भूमिकेसाठी जागा मिळाली. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र त्याऐवजी अजित पवार गटानं स्वतंत्र भूमिका कायम ठेवत नवीन नेतृत्वाची मांडणी केली. पण अजित पवार यांच्या जाण्यानंतर जर त्यांच्या गटात नेतृत्वावरून अंतर्गत संघर्ष झाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्याची शक्यता होती. आणि जर अशी फूट पडली असती तर राज्यातील सत्ताधारी समीकरणांमध्ये भाजपासाठी असलेला महत्वाचा बॅलन्स फॅक्टर कमकुवत झाला असता. कारण सत्तेचं गणित टिकून ठेवण्यासाठी भाजपाला मग पूर्णपणे शिंदे यांच्या शिवसेनेवर अवलंबून राहावं लागलं असतं. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाची राजकीय ताकद आणि दबाव वाढला असता आणि भाजपाला त्यांची मनमानी सहन केल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसता. दुसरी महत्वाची शक्यता म्हणजे जर अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र आले असते तर राज्यात एक मजबूत आणि अनुभवी विरोधक उभा राहिला असता. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता पुन्हा एकदा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करत भाजपासमोर मोठं राजकीय आव्हान निर्माण करू शकला असता. यासोबतच अजित पवार यांच्या जागी जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा एखाद्या अनुभवी आणि महत्वाकांक्षी नेत्याकडे गेली असती तर तो नेता स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी भाजपाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता देखील नाकारता आली नसती. आणि याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना पुढे करण्याचा निर्णय हा एक सेफ आणि स्ट्रॅटेजिक मूव्ह म्हणून पाहिला जातोय. कारण त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षात अंतर्गत संघर्ष टळला, भावनिक एकता टिकून राहिली आणि सत्तेचं विद्यमान राजकीय संतुलनही अबाधित राहिलं. थोडक्यात सांगायचं झालं तर अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांना पुढे करून परिस्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय केवळ सहानुभूतीचा नव्हता तर सत्तेचं गणित
आणि भविष्यातले राजकीय धोके लक्षात घेऊन खेळलेला एक सेफ गेम असल्याची चर्चा आता जोर धरत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वरिष्ठतेच्या आधारावर पक्षाची सर्व जबाबदारी प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्याकडे जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. हे दोन्ही नेते अनुभवी आणि संघटनात्मक दृष्ट्या मजबूत मानले जातात. मात्र जर नेतृत्व थेट त्यांच्याकडे दिलं असतं तर कार्यकर्ते आणि जनतेकडून त्याला तितकी भावनिक स्वीकारार्हता मिळाली नसती. ही वस्तुस्थिती आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षाच्या नेतृत्वासाठी पवार कुटुंबाकडेच धुरा सोपवणं हा त्यावेळेचा सर्वात सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी पर्याय मानला जात होता. मात्र त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सक्रिय राजकारणाच्या तुलनेनं मर्यादित अनुभव आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील राजकारणात अजून नवखे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर नेतृत्वाच्या संभ्रमात सुनेत्रा पवार यांना पुढे करण्याचा निर्णय हा केवळ भावनिक नाही तर राजकीय दृष्ट्याही महत्वाचा ठरला. त्यांच्या नावामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकात्मता टिकवून ठेवणं शक्य झालं. तसंच पक्षात अंतर्गत संघर्ष टाळण्यासही मदत झाली. राजकीय घडामोडींवर लक्ष दिल्यास सुनेत्रा पवार यांना प्रथम उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेमुळे पक्षाला एक अधिकृत नेतृत्व मिळालं. पण त्याच वेळी संघटनात्मक आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत वरिष्ठ नेत्यांची भूमिका कायम राहील असं चित्र दिसून येत आहे. राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने पाहिल्यास अशा परिस्थितीमध्ये अनेकदा नवीन नेतृत्वाला पुढे करून संघटनेतील अनुभवी नेते आणि सत्ताधारी सहयोगी पक्ष हे पडद्यामागून महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे सुनेत्रा पवार या पक्षाच्या अधिकृत चेहरा असल्या तरी प्रत्यक्ष राजकीय निर्णय प्रक्रियेत इतर वरिष्ठ नेत्यांचाही प्रभाव कायम राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते आणि त्यात भर पडते ती कालच्या पत्रकार परिषदेची. थोडक्यात अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीत सुनेत्रा पवार यांना पुढे करून पक्षात स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भविष्यात त्या स्वतःचं स्वतंत्र आणि प्रभावी नेतृत्व निर्माण करतात का की पक्षातील अनुभवी नेतेच निर्णय प्रक्रियेत प्रमुख भूमिका निभावतात हे येणारा काळच ठरवणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार स्वतः त्यांचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवतील का आणि खरंच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या काही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना फक्त नावापुरतं पुढे केलंय का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.